माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा 3 वर्षांपासून त्रास सुरू असून आमच्या विरोधात माजी खासदारांनी खोटे गुन्हे दाखल केलेत असा आरोप आगवणे कुटुंबानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर केलेला आहे। ब्रिटनमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली। या आत्महत्येनंतर अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथले जे खासदार आहेत माजी राहिलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आणि त्यांच्या पीएमचा या संपूर्ण घटनेमध्ये सहभाग आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे। आज पुण्यामध्ये सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे काही पुरावे दिलेले आहेत। या निंबाळकर यांच्या विरोधातला जो रोष आहे तो आणखी वाढू लागलेला आहे, कारण की फलटण तालुक्यामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये निंबाळकर यांनी त्यांच्या सत्तेचा वापर करून त्यांच्या खासदारकीचा वापर करून महिलांना कुटुंबांना त्रास देण्याचं सुरू केलेलं होतं। असंच एक कुटुंब आज आपल्या सोबत आहे। गेली 3 वर्ष झाला संघर्षाला लढा आपली आयुर्वेदिक म्हणून कंपनी त्याचा अनेक जणांचा पुरस्कार केला। त्या कारखान्याच्या आपली कंपनी जळाली होती, त्या कंपनीला त्यांनी 26 कोटीची बिलं मारली। त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे। आमच्या घरातले दिलं माझ्या बरोबर एका कंपनीला डायरेक्ट त्यांना उभा केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।